नमस्कार, मी संदीप. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात 36 जिल्हे 36 बातम्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एखाद्या पक्षाचा नेता भेटत असेल तर यात चुकीचं काहीच नाही. खंड्यांच्या मुद्द्यावर ही भेट असेल, यात राजकीय काय? राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुण्यातील वाघोलीत शिरूर विधानसभेची तिरंगा यात्रा उत्साहात. यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. भाजप आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. जालना शहरात हर घर तिरंगा रॅलीचं उत्साहात आयोजन. रॅलीत विद्यार्थी, नागरिक तसेच विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनमध्ये 5000 एकरांवर MIDC. 5 मोठ्या कंपन्यांची MIDC कडे नव्या भूखंडाची मागणी. वाशिममध्ये स्वातंत्र्य दिनाच्या 3 दिवस आधीही 58,000 विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नाही. शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यानं गणवेश व साहित्याचं वाटप रखडलं. जळगाव शहरातील द्रौपदी नगर परिसरात 2.5 लाखांची कार चोरट्यांनी पळवली. घटना CCTVत कैद. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आयता परिसरात अवैध रेतीचा साठा आढळला. रेती साठ्याबद्दल SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत बिबट्याचा सुळसुळाट. वळण परिसरात 10 दिवसांपासून वावर. पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. मालेगावात मोहपाडा येथील वनदाव्यांच्या चौकशीसाठी 3ऱ्या दिवशी उपोषण सुरूच. लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा मोहपाडा ग्रामस्थांचा निर्धार. गोंदियात लाचखोर वनपालासह 2 वनरक्षक ACBच्या जाळ्यात. 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. वन विभागातील भ्रष्टाचाराचा उघड प्रकार. पालघरमधील डहाणू तालुक्यातील म्हसाड गावात अजगर आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्पमित्राच्या मदतीनं अजगरास नैसर्गिक अधिवासात सोडलं. धाराशिव शहरात कोर्टासमोर अनधिकृत ट्रॅव्हल्स पॉइंट. वाहतुकीला अडथळा. अनधिकृत पार्किंगवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी. नांदेडमधील कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट. रुग्णालयातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. मनोज जरांगे हे आमच्यासाठी देव आहेत. देवानं आमच्या गाडीत बसावं ही आमची इच्छा होती, ती पूर्ण झाली. प्रगतशील बागायतदार आणि व्यापारी सुभाष भोसले यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात भरदिवसा रंकाळा तलाव परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा प्रकार. रंकाळा तलाव परिसरात युवतीवर नारळ उतरवून फोडतानाचा व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गातील खवय्यांची बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी. कुडाळच्या मच्छी मार्केटमध्ये मासे, चिकन आणि मटण खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची झुंबड. अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. फ्रेझरपुरा पोलिसांकडून तपास सुरू. बीडमध्ये गोळीबाराची घटना. आरोपीचे वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचे उघड. आरोपीवर आधी सुद्धा अवैध शस्त्र बाळगण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल. बुलडाण्याच्या रिधोरा येथील शाळकरी मुलांचा नदीतून जीवघेणा प्रवास. नळगंगा नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांची शाळा देखील बुडते. तत्काळ नदीवर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. परभणीत पिसाळलेल्या कोल्ह्यानं 4 जणांचा चाबा घेतला. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. गडचिरोलीच्या कमलापूरमध्ये 9 गजराज ठरले पर्यटकांचं आकर्षण. कमलापूरची पर्यटन स्थळ म्हणून नवी ओळख. जागतिक हत्ती दिनानिमित्त हत्ती कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील चेलका सेवानगर येथील मुलीचा सर्पदंशानं दुर्दैवी मृत्यू. परिसरात हळहळ. शेतात घोणस चावल्यानं उपचार दरम्यान मृत्यू. नवी मुंबईत सिडकोच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना. 4779 सदनिकांची 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू. सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री कार्यालयाच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद. 1707 निवेदनं. 72.74% प्रश्न मार्गी. लातूरचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक. नांदेडच्या बालक हत्याकांडाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पाटील यांचा सन्मान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा येथे मूलभूत सुविधांचा अभाव. 15 ऑगस्टला नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बिराड मोर्चाचा इशारा.
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. महाराष्ट्र एटीएस कडून 9 ऑगस्ट 2026 ला 9,40,00,000चे ट्रक जप्त. एक पुरुष आणि 2 परदेशी महिला आरोपी अटकेत. अमरावतीतील पोलीस आयुक्त राकेश ओला अचानक रस्त्यावर. अमरावती शहरातील वाहतुकीचा आढावा. वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन. गडचिरोलीतील जपतलाई आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संताप. सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 3 विद्यार्थी गंभीर. औंढा नागनाथ आदिवासी संघटनेच्या वतीनं दोषींवर कारवाईच्या मागणीचं निवेदन. जालन्यातील मेरखेडा येथे पूर्णा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू. सिंधुदुर्गच्या पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ. काजू केळी बागा उद्ध्वस्त. कंपाऊंडची देखील मोडतोड. शेतकरी आणि बागायतदारांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात दारूच्या नशेत 4 चाकीतून तरुणाची स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डेक्कन पोलिसांकडून 4 जणांना अटक. अमरावतीच्या कॅम्पमधील मशिदीत माथे फिरू तरुणाचा धिंगाणा. काचेची तोडफोड करून नमाज स्थळी झोपला. गोंधळ घालणारा 24 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात. वाशिममध्ये श्रावणात काटेपूर्णा जंगलात रानभाज्यांची मेजवानी. महिलांना मिळते अतिरिक्त उत्पन्न. पुढील महिनाभर रानभाज्यांची मेजवानी नागरिकांच्या ताटात. 5 ते 6 दिवसाच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यात पावसाचं दमदार आगमन. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिक फाटा राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार. खासदार अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर गडकरींचा अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.